नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. पंजाब नॅशनल बँक PNB बँककडून एकूण 1025 जागांसाठीची मेगा भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. त्या जाहिरातीबद्दलची आपण विस्तारित माहिती पाहूयात. ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता, क्वालिफिकेशन, त्याच्याबरोबर डॉक्युमेंटेशन काय काय आहे याच्याबद्दलची विस्तारित माहिती अशा व्हिडिओमध्ये पाहूयात. ते इथे पाहू शकता. जी पंजाब नॅशनल बँकेकडून जी 1025 जागासाठीची जी ऑनलाईन अर्जासाठीची जी जाहिरात देण्यात आलेली आहे पदासाठीची, ते पाहू शकता. ओपनिंग डेट आहे याच्यासाठीची ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठीची 7 फेब्रुवारी 2024पासून ऑनलाईन अर्ज सुरू होत आहेत. त्याचबरोबर शेवटची तारीख आहे अर्ज करण्यासाठीची. इथे पाहू शकता 25 फेब्रुवारी 2024पर्यंत ऑनलाईन अर्ज केला जाऊ शकतो. स्टार्ट आहे 7 ते 25पर्यंत अर्ज केले जाऊ शकतो. त्याच्यानंतर एकूण पदे पाहूयात. पंजाब नॅशनल बँक इन्व्हाइट्स ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर द फॉलोइंग पोस्ट. हे पदे आहेत, पोस्ट आहेत. ते पाहू शकता. ऑफिसर क्रेडिट हे पद आहे. यासाठी GS1 एकूण वेकेन्सी आहे, त्याच्यासाठी 1000 वेकेन्सी आहेत. स्केल पे दाखवण्यात आलेला आहे 36,000 ते 1490. त्या पद्धतीने स्केल पे आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर मॅनेजर फॉरेक्स या पदासाठीची MMGS2 ग्रेड स्केल आहे, साठी एकूण 15 जागा आहेत. त्याच्यानंतर मॅनेजर सायबर सिक्युरिटी MMGS2 साठीचं आहे, याच्यासाठी एकूण 5 जागा आहेत. त्याच्यानंतर सिनियर मॅनेजर सायबर सिक्युरिटी हे जे पद आहे MMGS2 3 या स्केलमध्ये आहे, याच्यासाठी एकूण 5 जागा आहेत. अशा एकूण 1025 जागांसाठीची ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. रिझर्वेशन पाहूयात. ऑफिसर ग्रेड इन GMG स्केल 1साठी 1000 वेकेन्सी आहे. यासाठी SC साठी 152 जागा आहेत, ST साठी 78, OBC साठी 270, EWH साठी 100 आहेत, UR साठी 400 आहेत अनरजिस्टर्डसाठी. त्याच्यानंतर PWBD सेक्शनमध्ये 12 OC साठी आहेत. HI म्हणजेच हेअरिंग हँडिकॅप्टसाठी 13, VI साठी व्हिज्युअली इम्पेअर्डसाठी 10 आहेत आणि ID साठी 13 आहेत. मॅनेजर इन MMG स्केल 2मध्ये 15 जागा. याच्यामध्ये SC साठी 2 आहेत, ST साठी 1, OBC साठी 4 आहेत, EWS साठी 1, UR साठी 7. त्याच्यानंतर मॅनेजर सायबर सिक्युरिटी हे जे पद आहे MMG स्केल 2साठी 5 जागा आहेत. याच्यामध्ये SC साठी 1, त्याच्यानंतर OBC साठी 1 आणि राखीवसाठी ओपनसाठी 3 जागा आहेत. त्याच्यानंतर सिनियर मॅनेजर सायबर सिक्युरिटी MMG स्केल 3साठी एकूण 5 जागा आहेत. याच्यामध्ये 1 जागा ST साठी आहे, OBC साठी 1 जागा आहे, UR साठी 3 जागा आहेत. अशा पद्धतीने एकूण 1025 जागा. त्याच्यामध्ये 155 जागा SC साठी आहेत, ST साठी 80, OBC साठी 276, EWS साठी 101 आहेत, UR साठी 413, OC साठी 12, HI साठी 13 आहेत, VI साठी 10 आणि ID साठी 13 अशा जागा आहेत. ॲन्युएशन्सला आहे युजड SC मध्ये शेड्यूल कास्ट असतं, ST साठी शेड्यूल कास्ट. त्याच्याबद्दलची माहिती आहे आरक्षणाबद्दलची. त्याच्यानंतर इथे महत्त्वाची माहिती पाहू शकता. द नंबर ऑफ वॅकेन्सीज रिझर्वड, वॅकेन्सीज इज प्रोव्हिजनल, त्याच्याबद्दलची माहिती आहे. एकूण वॅकेन्सीज किती आहे त्याबद्दलची. एलिजिबिलिटीसाठी पाहूयात. पात्रताची आहे, भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे किंवा नेपाळ किंवा भूतान किंवा तिबेटियन रेफ्युजी असू शकतात 1 जानेवारी 1962 अगोदरच्या. त्याच्यानंतर पाहू शकता की जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे, शैक्षणिक पात्रता आणि वयाची पात्रता आहे. ऑफिसर क्रेडिट या पदासाठी आहे कमीत कमी 21 वर्ष आणि जास्तीत जास्त 28 वर्ष. 21 ते 28 वर्ष 1/1/2024 रोजीचं वय जे आहे ते ग्राह्य धरलं जाईल. 21 ते 28 वर्ष दरम्यान वयाची पात्रता आहे. त्याच्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन पाहू शकता. शैक्षणिक पात्रता चार्टर्ड अकाउंटंट CA म्हणजे CA फ्रॉम चार्टर्ड अकाउंट्स ऑर इंडिया पाहिजे. त्याच्यानंतर सर्टिफिकेशन व्हॅलिड, क्लोजिंग डेट नील आहे. त्याच्यानंतर पोस्ट क्वालिफिकेशन जे आहे याच्यामध्ये डिझायरेबल वर्क एक्सपिरियन्स, बँकेमध्ये कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर जे सेकंड पोस्ट आहे इथे पाहू शकता. याच्यामध्ये ऑर जे आहे म्हणजे त्याला शैक्षणिक पात्रता आहे. यासाठी कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंट आहे CMA ICWA फ्रॉम इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंट ऑफ इंडिया. त्याच्यानंतर CA चार्टर्ड अकाउंटंट फायनान्शियल ॲनालिस्ट आहे CFA. त्याच्यानंतर किंवा फुल टाईम MBA ऑर द पोस्ट ऑफ
graduate diploma in management or equivalent with specialization in finance from any institute or college university. त्याच्यानंतर मॅनेजर फॉरेक्स या पदासाठी पाहूयात. कमीत कमी जे वय आहे 25 म्हणजे 25 ते 35 वर्षादरम्यान वयाची आवश्यकता आहे. शैक्षणिक पात्रता मॅन्डेटरी आहे. फुल टाईम MBA आवश्यक आहे. ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट or equivalent with a specialization in finance, international business firm, any institute, college, university recognized approved by government bodies, AICTE, UGC with minimum 60% marks or equivalent grade. याच्यामध्ये मॅन्डेटरी डिझायरेबल सर्टिफिकेट कोर्स इन फॉरेक्स म्हणजे फॉरेक्समध्ये सर्टिफिकेट कोर्स बाय FEDI, IIBF, NIBM or any other reputed institute will be preferred. मॅन्डेटरी मिनिमम 2 years एक्सपिरियन्स ॲज अन ऑफिसर इन द रिलेटेड फील्ड म्हणजे 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे ह्या फील्डमध्ये. फॉरेक्सच्या फील्डमध्ये डिझायरेबल फॉरेक्स रिलेटेड एक्सपिरियन्स इन बँक म्हणजे फॉरेक्स रिलेटेड एक्सपिरियन्स बँकेमध्ये आवश्यक आहे. हे मॅन्डेटरी आहे, आवश्यक आहे. पुढचं पद आहे मॅनेजर सायबर सिक्युरिटी. याच्यासाठी 25 ते 35 वर्षापर्यंतची वयाची पात्रता आहे. मॅन्डेटरी आवश्यक जे क्वालिफिकेशन आहे पाहू शकता. फुल टाईम डिग्री इन BE किंवा BTech, कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन. आता त्याच्यानंतर किंवा इंजिनिअरिंग फुल टाईम MCA, मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन फ्रॉम एनी युनिव्हर्सिटी किंवा याच्यामध्ये परत आहे AICTE UGC विथ मिनिमम 60% मार्क्स आहे. MCA आवश्यक आहे. किंवा याच्यामध्ये मॅन्डेटरी पात्रता पाहू शकता ॲटलिस्ट वन ऑफ द फॉलोइंग सर्टिफिकेशन CICSO म्हणजे सर्टिफाईड नेटवर्क असोसिएट किंवा सर्टिफाईड नेटवर्क असोसिएट सिक्युरिटीसाठीचं आहे. या पद्धतीने मॅन्डेटरी आहे, आवश्यक आहे. याच्यामध्ये पाहू शकता अनुभव जो आहे मिनिमम 2 years एक्सपिरियन्स इन IT विच इज ॲटलिस्ट 1 year एक्सपिरियन्स इन मॅनेजिंग IT अँड सायबर सिक्युरिटी म्हणजे 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे याच्यासाठीचा. पुढचं शेवटचं जे पद आहे याच्यामध्ये पाहूयात. याच्यामध्ये पाहू शकता सिनियर मॅनेजर सायबर सिक्युरिटी MMG स्केल 3साठी आहे. 27 ते 38 वर्ष दरम्यानचं वयाची आवश्यकता आहे. याच्यासाठीची क्वालिफिकेशन पाहू शकता. फुल टाईम डिग्री इन BE BTech इन कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग आहे किंवा MCA म्हणजे मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन. डिझायरेबल आहे. फुल टाईम डिग्री इन MTech इन कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आवश्यक आहे. मॅन्डेटरी याच्यामध्ये सर्टिफिकेशन जे आहे CICSO आहे. त्याच्यानंतर एक्सपर्ट CCSE किंवा PCNSE अशा पद्धतीचे जे सर्टिफिकेशन कोर्स आहेत ते आवश्यक आहेत. त्याच्यानंतर मॅन्डेटरी जे आहे याच्यामध्ये अनुभवाचे आहे म्हणजे कमीत कमी 4 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. IT म्हणजे ॲटलिस्ट 2 years एक्सपिरियन्स ऑफ मॅनेजिंग IT अँड सायबर सिक्युरिटी म्हणजे IT आणि सायबर सिक्युरिटी मॅनेजमेंटमध्ये कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. त्याच्यानंतर अशा पद्धतीने ही जी भरती आहे शैक्षणिक क्वालिफिकेशन आहे. इन अबव केसेस वर MBA और PGDM इक्विलेंट इज मेन्शन ॲज criteria फॉर एज्युकेशन क्वालिफिकेशन फॉलोइंग गाईडलाईन्स विल बी ॲप्लिकेबल म्हणजे कोर्स जो आहे MBA किंवा PGDMसाठी पोस्ट ग्रॅज्युएशनचा आहे. याच्यासाठीचा कोर्स इज रिक्वायर्ड फॉर 2 years म्हणजे 2 वर्षाचा कोर्स आवश्यक आहे. त्याच्यानंतर कोर्स शुड बी फुल टाईम कोर्स असणे आवश्यक आहे. या पद्धतीने ही जी भरती आहे इथे कॅल्क्युलेशन पर्सेंटेज देण्यात आलेले आहेत. याचे जॉब रोल आहेत. जॉब रोल आणि स्किल सेट संबंधीसुद्धा याच्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. ऑफिसर क्रेडिट या पदासाठीचा जॉब रोल पाहू शकता. क्रेडिट वर्टिकल्स आहे, कॉर्पोरेट ब्रँचेस, ट्रेड फायनान्स आहे, सेंटर्स फायनान्स डिव्हिजन, कॉर्पोरेट क्रेडिट डिव्हिजन या पद्धतीने आहे. त्याच्यात स्किल सेट इथे देण्यात आलेलं नाही आहे. मॅनेजर फॉरेक्ससाठी सुद्धा हँडलिंग ऑफ फॉरेक्स रिलेटेड ट्रान्झॅक्शन्स ऑफ AD ब्रँचेस, बॅक ब्रॅसेस ऑफिसेस, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसेस. त्याच्यानंतर मॅनेजर ऑफ सायबर सिक्युरिटी याच्यासाठी शॅल बी वर्किंग शिफ्ट ड्युरिंग द इन्क्लुडिंग नाईट शिफ्ट. याच्यामध्ये नाईट शिफ्टसुद्धा असणार आहेत. IT सिक्युरिटी आहे, सायबर सिक्युरिटी संबंधित आहे. त्याचबरोबर मॅन्डेटरीची पात्रता जी आहे याच्यामध्ये पाहू शकता हँड्स ऑन एक्सपिरियन्स कन्फिगरेशन ऑफ फायरवॉल याच्याबद्दलची आहे. अशा पद्धतीने हे प्रत्येक पदाबद्दलची जी जॉब रोल्स आहे आणि स्किल सेट आहे त्याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर वयाची जी पात्रता आहे SCसाठी आणि SCसाठी 5 वर्षाची आहे. त्याच्यानंतर OBCसाठी 3 वर्षाची. अशा पद्धतीने PWBDसाठी 10 वर्षाची आहे. शैक्षणिक जी वयाची पात्रता आहे. त्यानंतर ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची डिटेलमध्ये माहिती पाहूयात. जी वेबसाईट आहे अधिकृत वेबसाईट या वेबसाईटमध्ये ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे ते पाहू शकता. जो ऑनलाईन अर्ज आहे त्यासाठीची प्रोसेस जी आहे 7 फेब्रुवारी 2024 पासून चालू होणार आहे.
याच्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठीची इन्फॉर्मेशन इथे देण्यात येईल. त्याची ऑप्शन आहेत. लिंक फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन याच्यासाठीची शॉर्टली अवेलेबल होईल. तशा पद्धतीने ते ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक जी आहे ती ओपन केली जाईल. त्यावरून अर्ज केला जाऊ शकतो 7 फेब्रुवारी 2024पासून. त्यासाठीचे अधिकृत जे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत ऑफिशियल म्हणजेच अटेस्टेड डॉक्युमेंट ते रेडी असणं आवश्यक आहे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी, ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची. इथे पाहू शकता एक्झामिनेशनसाठीची जे सिलेक्शन प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये रिटर्न टेस्ट आहे, ऑनलाईन रिटर्न टेस्ट आहे. याच्यामध्ये रिझनिंग आहे 25 मार्क्सचे आहे, एकूण 25 मार्क्स आहेत. त्याच्यानंतर इंग्लिश लँग्वेज एकूण 25 प्रश्न आहेत, याच्यासाठी 25 मार्क्स आहेत. त्याच्यानंतर क्वांटिटी ॲप्टिट्यूडसाठी 50 प्रश्न आहेत, 50 गुण आहेत. प्रोफेशनल नॉलेजसाठी 50 प्रश्न आहेत, एकूण 100 गुण आहेत. अशा पद्धतीने 120 मिनिटांची आणि जवळजवळ 200 गुणांची ही लेखी परीक्षा रिटर्न टेस्ट आहे. CBT बेस्ड आहे ही टेस्ट. त्याच्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू जी टेस्ट पास होतील त्यांच्यानुसार जे मेरिट लिस्ट जाहीर केली जाईल त्यांचं जे पर्सनल इंटरव्ह्यू आहे तो पर्सनल इंटरव्ह्यू 50 मार्क्ससाठी घेतलं जाईल आणि शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट्ससाठीचं इंटरव्ह्यू फायनलायझेशन करून त्यांना सिलेक्शन केलं जाईल. अशा पद्धतीने प्रत्येक जी स्टेट आहे त्या स्टेटसाठीची माहिती, एक्झामिनेशन सेंटरसाठीची माहितीसुद्धा जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. त्याची लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे, चेक केली जाऊ शकते. तर अशा पद्धतीने ही जी भरती आहे त्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. धन्यवाद.